प्रतिष्ठान आयोजित तुकाराम बीजे निमित्त सामूहिक विवाह सोहळा व भजन स्पर्धेनिमित्त येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज हे सामूहिक विवाह सोहळ्याचं हे सतत तिसरं वर्ष असून आणि भजन स्पर्धेचं हे सलग 5वं वर्ष आहे आणि त्या निमित्तानं आज आपण इथे जमलो आहोत। तुकाराम बीज म्हणजे संत तुकारामांचं सदेह वैकुंठ गमन होणं, त्या दिवशी त्या पवित्र दिनी आज आपण येथे जमलो आहोत। आता तुकाराम बीज हा किती महत्वपूर्ण दिवस आहे याबद्दल आपण इथं काहीतरी एक हितगुज करणार आहोत, काही विचारांची देवाणघेवाण करणार आहोत। मित्र हो आणि बंधू भगिनींनो, की जगामध्ये सर्वोत्कृष्ट असं काय आहे, जगामध्ये सर्वोच्च असं काय आहे आणि सर्वात अस्सल असं काय आहे, यासाठी अलीकडच्या काळात एक पुरस्कार दिला जातो। त्या पुरस्काराचं नाव आहे नोबेल पारितोषिक। आणि भारताला सर्वात प्रथम नोबेल मिळालं ते 1913 ला, आणि ते मिळालं रवींद्रनाथ टागोर यांना। आणि ते टागोरांचं जे पुस्तक होतं ते होते गीतांजली। गीतांजली म्हणजे काय की परमेश्वराला केलेल्या आरत्या, परमेश्वराला केलेल्या अर्चना, परमेश्वराची केलेली भक्ती आणि हा भारताचा अध्यात्म विचारावर केलेला विचार जगाला पटला, म्हणून रवींद्रनाथांना सर्वप्रथम नोबेल मिळाला। त्याच्यानंतर मित्र हो, भारताला दुसऱ्यांदा नोबेलचं नॉमिनेशन मिळालं, तर तेही अशाच एका योगीला, ते होते योगी अरविंद। आणि योगी अरविंदांचं जे पुस्तक होतं ते पुस्तकाचं नाव आहे सावित्री। सत्यवान आणि सावित्रीची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे, परंतु त्या सत्यवान आणि सावित्रीच्या कथा आपल्याकडे आता अलीकडं अंधश्रद्धा म्हणून पाहिलं जातं। भोळ्या बाबड्या जीवांना त्याच्याकडे टिंगल-टवाळी म्हणूनही केली जाते, परंतु ही सावित्रीची कथा, तिचा मूळ अर्थ योगी अरविंदांनी त्यांच्या सावित्री ह्या कथेत सांगितला। आणि मानव माकडापासून उत्पत्ती झाली आहे, परंतु आज मानव आहे, पण तो उद्या काय होणार आहे याची कथा म्हणून सावित्रीचं हे पुस्तक लिहिलं। आणि सावित्री आणि त्यांचं डिवाइन लाईफ म्हणून एक पुस्तक आहे, त्याला नोबेलचं नॉमिनेशन मिळालं। म्हणून भारताचा जो अध्यात्म विचार आहे, जो भक्तीचा विचार आहे, जो प्रेमाचा विचार आहे, जो ज्ञानाचा विचार आहे, तो जगाने मान्य केला। परंतु हा केव्हा केला बंधूंनो, तर हा जेव्हा गीतांजली मूळ बंगालीत लिहिलं होतं, ते बंगालीमध्ये लिहिलं तर त्याला कोणी आपल्याकडे फारसे वाचक नव्हते, परंतु जेव्हा ते इंग्रजीमध्ये लिहिलं तर त्याला नोबेल मिळालं। सावित्री आणि डिवाइन लाईफ हे दोन्ही इंग्रजीमध्ये लिहिले, तेव्हा त्याला नोबेलचं नॉमिनेशन मिळालं। म्हणजे आपल्याकडे जे अस्सल आहे, आपल्याकडे जी भक्ती आहे, आपल्याकडे जो ईश्वराची आराधना केली जाते, तिला जेव्हा जगाच्या भाषेत लिहिलं गेलं त्यावेळेस तिला जगन मान्यता मिळाली। आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस, कितीतरी अस्सल दर्जाचं आणि कितीतरी नंबर 1चं अशी जी आहे ती तुकारामाची गाथा आहे, ती ज्ञानेश्वरी आहे। आणि ती जेव्हा खऱ्या अर्थानं जेव्हा इंग्रजी किंवा जागतिक भाषेमध्ये पोहोचत जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं जगद्गुरु हे नाव हे जगाच्या कानेकोपऱ्यात घेतलं जाईल। तुकारामांचे अभंग आज इंग्रजीमध्ये गेलेले आहेत, परंतु इंग्रजीमध्ये पूर्ण जे 4500 अभंग हे पूर्णतः गेलेले नाहीत। सगळ्यात पहिले की तुकारामांचा जो जन्म झाला तो झाला 1600 इसवी सन 1608 मध्ये, आणि तुकारामांचं वैकुंठ गमन जे झालं ते 1650 मध्ये। म्हणजे आयुष्य किती लाभलं तर पुरे फक्त 42 वर्षाचं। आता इथं बसलेल्या जवळपास सर्वांचं आयुष्य हे बाल सोडले तर त्या 42 वर्षाच्या पुढचा असेल किंवा आसपासचा असेल, परंतु ह्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये 4500 अभंग लिहिले। परंतु ते अभंग अशा दर्जाचे होते की त्याला आज 450 वर्ष उलटून गेले। 1650 नंतर आज 2019 आलं तर जवळपास 450 वर्षाचा कालखंड जातोय, परंतु तेच अभंग तितक्याच भक्तिभावाने अडाणी अशिक्षित भोळ्या बाबड्या भाविकांनी ते जपून ठेवले।
1650 नंतर छपाईची कला नव्हती, हे इलेक्ट्रॉनिक असं तंत्रज्ञान नव्हतं, परंतु हे 4,500 अभंग पाठ असणारे, मुखोद्गत असणारे अशी भोळी बाबडी भाविक मंडळी आपल्याकडे होती आणि त्यांनी ते जतन करून ठेवले. आणि हा जतन केलेला ठेवा असा अनमोल अशा ह्या मोहरा आज ह्या तुकारामांचे अभंग आपल्याला काही प्रतीमध्ये आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. परंतु आपणच आजच्या याच्यामध्ये आपण म्हणतो विज्ञान युग आलं, तंत्रज्ञान युग आलं, पण कितीही विज्ञान युग आलं, तंत्रज्ञान युग आलं, तर तुकारामांचे अभंग जे आहेत ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे आहेत. प्रयोग, प्रचिती आणि प्रत्यंतर क्षमता म्हणजे मावसाळ्याला जर सफरचंद पडलं तर ते जमिनीकडेच ओढलं जाणार आहे, आणि अमेरिकेतही सफरचंद पडलं तरी ते जमिनीकडेच ओढलं जाणार आहे. आणि असं जे कसोटी आहे, ही ज्ञानाची जी कसोटी आहे, त्या कसोटीवर जे अभंग उतरलेले आहेत ते तुकारामांचेच अभंग आहेत. मित्र हो, मग ही तुकारामांची जीवन गाथा कशी आहे, तर त्यांचा जन्म झाला 1608 ला. त्यांच्या घरी 15 एकर जमीन होती आणि ती गावाला लागून होती. ती जमीन सुपीक होती. त्यांच्या वडिलांचं नाव बोलोबा, आईचं नाव कनकाई आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रखमाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाऊ. अशी एक चांगली कुटुंबाच्या परिस्थितीमध्ये ते जन्मले होते. ज्याला आर्थिक परिस्थिती जर म्हटलं, चांगली जमीन होती, सावकारकी होती, महाजनकी होती, चांगलं सुस्थितीत असं असलेलं एक कुटुंब होतं. परंतु की 1629 ला अशी घटना झाली. 1625 ला ज्यावेळेस त्यांचे वडिलांचं निधन झालं, आईचं निधन झालं, त्यावेळेस त्यांचं वय असेल एक 17-18 वर्षाचं. पण ज्यावेळेस 1629-30 ला एक भयानक दुष्काळ त्या परिसरामध्ये पडला, आणि त्या परिसरामध्ये जो दुष्काळ पडला तर तो प्रचंड दुष्काळ होता. 2 वर्ष पावसाचं टिपूसही त्या परिसरात पडलेलं नव्हतं. आणि ते टिपूस न पडल्यामुळं एक प्रचंड दुष्काळाची परिस्थिती होती की अशी ते अब्दुल हमीद नावाचा एक इतिहासकार त्यावेळेस होता, आणि त्याने लिहून ठेवलेले की माणसं किती घसरले होते, माणसांना खायला उठलेले होते. अशी ती दुष्काळाची परिस्थिती होती. आणि ह्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. पहिल्या पत्नीपासून असलेल्या संताजी हा मुलाचंही निधन झालं. थोरला भाऊजींची पत्नी म्हणजे मोठ्या वहिनी वारल्यामुळं तोही त्या घरात थोरला भाऊ जो होता तो साऊजी, तोही घरातून निघून गेला. अशा विपन्न परिस्थितीत ज्याला आपण म्हणतो की आता काय करावं, आणि त्या परिस्थितीमध्ये ते तुकाराम आले होते. आणि आज आपण इथं सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतोय. मग त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, आजच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये काहीतरी साम्य असेल. गणेश वडकर जी असतील, अशोक भाऊ वडकर असतील, किंवा त्यांचं जगद्गुरु तुकाराम प्रतिष्ठानची सगळी मंडळी असतील, तर सकाळी भजनाची स्पर्धा आयोजित करतात आणि दुपारी सामूहिक विवाहाचं आयोजन करतात. का करतात हो मी मंडळी? याचं उत्तर असं आहे की मी जेव्हा अभ्यास केला की जेव्हा दुष्काळ पडतो किंवा शेतकरी आत्महत्या आजूबाजूला होतात, तर त्याची नेमकी काय असतात, त्याचे पिकं पाण्याचे कारण आहेत, परंतु आपला जो व्यवहारचा अधिक खर्च आहे त्याच्यामुळे कुटुंब धुळीस मिळतात, ही एक आहे. दुसरी गोष्ट, लोकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे सुद्धा काही युवक आत्महत्या करतात, ही गोष्ट खरी आहे. आरोग्याची परिस्थिती चांगली नसते म्हणून लोक आत्महत्या करतात, ही एक आहे. मग ह्या बंधूंनी काय केलं तर एकीकडं स्वतःच्या अंतशुद्धीसाठी आणि चित्तशुद्धीसाठी भजनाची स्पर्धा ही एक आयोजित करावी, ज्याच्यामुळे लोकांचं चित्त शुद्ध होईल. दुसरी गोष्ट, पण जगाचा व्यवहार, जगाचा संसार आणि तिथलं दुःख हे सुद्धा आपल्याला कानाडोळा करता येणार नाही. त्याच्याकडे आंधळ म्हणून पाहता येणार, आंधळ म्हणून कानाडोळा करता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यांनी रोजगार मेळावे आयोजित केले की जे लोक बेरोजगार होते त्यांना रोजगार देण्यासाठी मेळावा आयोजित केला. त्यांनी आरोग्य शिबिर घेतले आणि गेल्या 3 वर्षापासून हा सामूहिक विवाह सोहळा की ज्याच्यामध्ये खर्च कमी होईल, ज्यांची म्हणजे लग्न करण्याची किंवा मोठं लग्न करण्याची हौस आहे
परंतु काही आर्थिक कुचंबना आहे, तर त्याच्यावर खऱ्या प्रश्नांचं उत्तर जी ह्या मंडळीने शोधलं ते तुकारामांच्याच विचाराला धरून आहे. विवेकानंद जगामध्ये गेले, जग जिंकलं आणि तिथून आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये व्याख्यान द्यायला सुरुवात केलं आणि त्या व्याख्यानांची एक मालिका आहे. ती मालिका, त्याचं एक पुस्तक आहे, लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा. तर त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की परदेशामध्ये मी जो वेदांत सांगितला तो सैद्धांतिक वेदांत आहे. माझ्या देशामधल्या गोरगरीब जनतेला जी तुकारामाचे अभंग म्हणतात, ज्ञानदेवांचे अभंग म्हणतात, त्यांना आता सर्व ठाई ईश्वर आहे हे ते दररोज त्यांना माहिती आहे. पण त्यांच्या जीवनातल्या ज्या खऱ्या समस्या आहे, आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील, त्याला जे उत्तर देण्याचं काम करायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रॅक्टिकल वेदांत किंवा व्यवहारिक वेदांत हा मला सांगायचा आहे. आणि तो प्रॅक्टिकल वेदांत म्हणजे आपण हे जगण्याचे जे प्रश्न आहे, व्यवहाराचे जे प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी आपण जे उपक्रम ही जगद्गुरु तुकाराम प्रतिष्ठान राबवत आहे, ही त्या प्रश्नांचं खरं एक समर्पक असं उत्तर आहे. आता तुकारामांचं जो दुष्काळ पडला हे सगळं झालं, तर त्यावेळेस ते पांडुरंगाकडे मागायला गेले की बाबा हे सगळं आहे, परंतु मला आता विषाद झालेला आहे, आता मी तुझ्याकडे धावा घेतोय, हे सगळं जग माया आहे, पण आता मी तुझ्याकडे येतोय. ती तुकारामाची म्हणजे 4 दशा असतात माणसाच्या, किंवा 4 प्रकार असतात माणसाचे. एक पहिला प्रकार असतो बद्ध अवस्था, म्हणजे जो राग द्वेष मत्सर, आपण सामान्य माणसाची दशा. पण ह्या बद्ध अवस्थेतून त्याला पुढे जावं लागतं आणि त्याला तळमळ वाटू लागते की हे जर जन्म आहे, जरा आहे, मृत्यू आहे, पण त्याच्या पुढे गेलं पाहिजे. मग त्याला तळमळ लागती ती ईश्वराची, ती सत्याची आणि खरं खरं जगामध्ये खरं काय हे शोधण्याची. त्याला म्हणतात मुमुक्ष दशा. आणि मुमुक्ष दशाला लागल्यानंतर त्याला गुरुची प्राप्ती होते, तो साधक बनतो आणि त्याला काही मंत्र मिळतो, ती साधक दशा. आणि नंतर साधक दशेतून पुढे गेल्यानंतर तो सिद्ध होतो, ती म्हणते तुकारामांची, ज्ञानदेवांची, एकनाथांची ती दशा म्हणजे सिद्ध दशा. मग असं यायला कारण फक्त साधकाकडून मुमुक्षकडे जायला तर कुठेतरी धक्का लागतो, कुठेतरी व्यवहारातून आपल्याला अडचणी यावं लागतात. ती अडचण तुकारामाच्या कडं दुष्काळाने आणली, मृत्यूने आणली. आणि जो धक्का भगवद्गीता आपल्या सर्वांना माहिती आहे, तर पहिला जो अध्याय आहे तो आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग काय आहे, तर अर्जुनाला कुठेतरी धक्का बसतो. त्याचं आयुष्य जोपर्यंत सुरळीत चाललं होतं किंवा आपलंही आयुष्य जोपर्यंत सुरळीत चालतं तोपर्यंत आपल्याला ईश्वराची, देवाची, सत्याची कशाचीच आठवण नसते. परंतु कुठेतरी धक्का बसतो आणि मग तो ईश्वराच्या शरण जातो आणि तो शरणागतीचं नाव आहे. मग ते शरणागती जेव्हा जातो तर ती म्हणजे मुमुक्ष दशा. जसा अर्जुन श्रीकृष्णाच्या पाया पडतो, गणेश गळून पडतो आणि श्रीकृष्णाला शरण जातो आणि त्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त, पुढचे ज्ञानाचा उपदेश मिळतो. तसे तुकाराम नंतर त्या काळी भंडारा भामनाच्या डोंगरावर गेले आणि वयाच्या 21व्या-22व्या वर्षी आत्मपरीक्षण केलं. आणि तिथून आल्यानंतर पहिलं काम त्यांनी केलं की त्यांचे जे कर्ज खत होते, की लोकांचं जे त्यांच्याकडं येणं होतं ते कर्ज खत त्यांनी ते नदीत बुडवून टाकले. हा एक सामाजिक चमत्कार आहे. उपदेश आता मी जे करतो आहे हा एक उपदेश आहे. माझ्या जीवनामध्ये ते उतरलेलं नाही, पण तुकारामाच्या जीवनामध्ये ते उतरलेलं होतं, म्हणून 350 वर्षानंतर आज ते आपल्याला आदर्श वाटतंय. तुकारामांनी पहिलं जे काम केलं असेल तर त्या ज्या वह्या होत्या, कर्ज खत होते, ती वह्या ते त्यांनी बुडवून टाकल्या. भावाच्या वह्या भावाला दिल्या, पण स्वतःच्या वह्या बुडवून टाकल्या आणि त्यावेळेस ते निसंग झाले. आणि पुढची जी दशा येते ती दशा येते की मग तो माणूस ज्ञान दिशेला चालायला सुरुवात करतात. तुकारामांना जो उपदेश मिळाला, त्यांना जे गुरु होते त्या गुरूंची एक सुंदर अशी कहाणी आहे. आणि तुकारामांचे जे गुरु होते त्यांना स्वप्न दृष्टांत झाला होता, ते चैतन्य बाबाजी. हा चैतन्य संप्रदाय जसा आज वारकरी संप्रदाय आहे त्या काळी तसा हा चैतन्य संप्रदाय होता. चैतन्य संप्रदाय म्हणजे काय, तर हा मूळ सौराष्ट्रातले जे राघव चैतन्य त्यांच्यापासून ते उत्पन्न झालेला संप्रदाय होता. राघव चैतन्य त्यांनीही जिवंत समाधी घेतली होती.
जशी ज्ञानदेवानी जिवंत समाधी घेतली होती तशी राघव चैतन्यांनीही जिवंत समाधी घेतली होती. राघव चैतन्यांचे जे शिष्य होते ते केशव चैतन्य, त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. केशव चैतन्यांचे जे शिष्य होते ते चैतन्य बाबाजी होते. आणि चैतन्य बाबाजींचं एक जसे रहस्यमय गुप्त होतं माणूस, त्या पद्धतीने ते चैतन्य बाबाजी गुप्त झाले होते. परंतु केशव आजही तुम्ही जेव्हा गेलं ते राघव चैतन्यांची समाधी आहे ती गुलबर्ग्याला आहे कर्नाटकामध्ये. आणि गुलबर्ग्याला कर्नाटकाची जी समाधी आहे ते राघव चैतन्याला, जसं आपण सुफी जे संप्रदाय आहे, जरजरी बक्षचा खुलताबादचा दर्गा आहे, हिंदू मुस्लिम आपण तिथं जातो आणि नमन करतो, तसं राघव चैतन्य हे मूळचे हिंदू, परंतु मुस्लिम सुद्धा त्यांची तितकीच भक्ती करायचे. तिथला गुलबर्गाचा शहा जो होता तो त्यांची भक्ती करायचा. आजही मुस्लिम संप्रदाय गुलबर्गांच्या त्या म्हणजे त्यांना मुस्लिम नाव पडलेलं आहे तिकडं आणि ते त्यांची आराधना करतात. म्हणजे तुकारामांचा जो संप्रदाय आहे तर तो असा एकत्रित असा जोला काला म्हणता येईल, जिथं भेदाभेद संपतो असा जो चैतन्य संप्रदाय आहे, जसा आपला महानुभाव संप्रदाय आहे त्या पद्धतीचा, जिथं वर्णाश्रम जी व्यवस्था आहे किंवा आपला असा भेदभेद आहे, अस्पृश्य ब्राह्मण क्षत्रिय वगैरे असं तिथं मानलं जात नाही. देव हा एक आहे, ईश्वर एक आहे आणि ईश्वराची आराधना करणं तेवढंच आमचं काम आहे. बाबाजींनी दृष्टांत दिला स्वप्नामध्ये आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. नामसाधना तुकारामांची किती होती की आपल्याला देव का भेटत नाही तर आपल्याला तेवढी तळमळ नसते. तुकारामांची नामसाधना किती होती की नामसाधना इतकी होती की आपण जळी स्थळी कोणत्याही अवस्थेत ते नामसाधन करत होते. चरित्रकारांनी असं लिहून ठेवलेलं आहे की प्रांत विधीला जाताना सुद्धा तुकाराम महाराज नाम साधन करत होते. म्हणजे की ज्या काळी सर्व ठाई सर्व काळी सर्व ठिकाणी ईश्वर आहे, सर्व अवस्थेत तो आहे, तर त्याच्यापासून माझं अनुसंधान तुटू नये आणि अनुसंधान तुटणं नाही त्याच्यापासून मी विलग होऊ नये. भक्त म्हणजे काय हो? भक्त म्हणजे जो परमेश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. आणि ती भक्ती जर करायची असेल नामासारखं सोपं सुलभ असं साधन नाही. आणि मग ती भक्ती जेव्हा पुढे जाते तर त्याच्यानंतर महाराजांना ज्या चार मुक्तीचा जो लाभ होतोय ती सलोकता मुक्ती, समीपता मुक्ती, स्वरूपता मुक्ती आणि शेवटी ईश्वराशी एकरूप होणारी सायुज्यता मुक्ती, या सगळ्या मुक्तींचा लाभ तुकारामांना याची देही याची डोळी याच जन्मात होत आहे. तुकारामांच्या आयुष्यामधलं सर्वात मोठं जे काम असेल तर ते त्यांच्या नंतरचे अभंग, परंतु ही गुरुकृपेमुळे झालेली आहे. आणि गुरुकृपा केव्हा होती की जेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये गुरुची तळमळ लागते, देवाला पाहावं वाटतं, देवाची भक्ती करावी वाटते, तर तेव्हा ते प्रत्येकालाही त्याचा गुरु उपलब्ध होतो. हा गुरु कसा उपलब्ध होतो? गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे? गु आणि रु या दोन शब्दापासून, संस्कृत शब्दापासून ते बनलेला आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे अंधकाराचा ध्वंस करणारा. आणि चैतन्य बाबाजींनी काय केलं तर तुकारामाच्याच एका भागामध्ये तुका म्हणे बाबाजीने ऐसे केले आणि निजस्थानी बसवले. कुठे बसवलं ते गुरुजींनी केलं, गुरुकृपेने केलं. नाम काय दिलं तर रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. बहिणाबाई त्यांच्या अभंगात म्हणताय की तुकारामांचं काय, ज्ञानदेव रचला पाया तुका झाला कळस. या भागवत धर्माचा जो पाया आहे तो ज्ञानदेवांनी जरी रचला असला, परंतु याला कळसाचं जे रूप दिलं ते तुकाराम महाराजांनी केलं. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली एक अशी घटना आहे की त्यावेळेस तुकाराम महाराजांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं. ते भगवद्गीतेवरचं भाष्य आहे 1645च्या आसपासचं. भगवद्गीतेचे श्लोक साधारणतः 700 आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यावर एक भगवद्गीतेवर स्वतःचं भाष्य लिहिलं. पूर्वी ज्ञानेश्वरीचं भाष्य होतं जे भगवद्गीतेवरचं भाष्य होतं, परंतु तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये त्या स्थळामध्ये त्या कालखंडामध्ये
जी लोकांना पटेल अशी ती भगवद्गीता सांगायची होती आणि ती भगवद्गीता त्यांनी मंत्रगीता या नावाने लिहिली. परंतु त्या काळी मंत्रगीता लिहिल्यामुळं, भगवद्गीतेवर भाष्य केल्यामुळं आणि त्या भाष्यामुळं की त्या काळचा ब्रह्मवंद त्यांच्यावर नाराज झाला, त्यांच्यावर खटला भरला गेला. तो खटला दिवाणी असा खटला होता. तो खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये की त्यांच्यावर काय त्याचं निष्पन्न झालं, त्यांना शिक्षा काय झाली असेल, तर जे सर्व अभंग जे होते ते त्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकायचे. आणि मग तो इंद्रायणीमध्ये बुडवून टाकण्याची घटना आहे ही इसवी सन 1645 ची आहे. आणि तो तुकारामांनी त्यावेळेस तो शिक्षा स्वीकारली, इंद्रायणीमध्ये अभंग बुडविले गेले. परंतु त्यानंतर त्यांनी परमेश्वराचा दावा केला, 13 दिवस उपवास केला आणि ते अभंग खऱ्या अर्थाने गेले कित्येक दिवस ते त्यांचे अभंग लोकांच्या मनात इतके रुजले होते, इतके मुखोद्गत झाले होते, इतके पाठांतर झाले होते, त्यांच्या जीवनाचा तो दैनंदिन भाग झाला होता. ती अभंग जरी इंद्रायणीत बुडले पण जनसागराच्या जनाच्या मनाच्या गाभाऱ्यात ते तितके रुजले होते आणि ते नंतर परत ग्रंथित झाले. म्हणजे परमेश्वराने तीच लीला अशी आहे की ते इंद्रायणी जरी बुडले तरी जनसागराने ते परत त्या जनगंगेमध्ये ते तरुण वर आले. हा एक तुकारामांच्या इथला म्हणजे तुकारामांच्या अभंगाचा हा एक मोठा चमत्कार आहे. तुकारामांचं आयुष्य जर आता आत्मशुद्धीची एक घटना आहे त्यांच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज असेच दुपारची वेळ होती आणि ते असे चालत होते. चालताना त्यांच्या एक लक्षात आलं की ते चालत जात असताना एका झाडावर पक्षी बसले होते आणि ते पक्षी असे त्यांना बघून असे उडाले. आपल्याही जीवनामध्ये असं घडतं की आपण जात असताना पक्षी उडतात, परंतु आपण लक्षात घेत नाही की ते पक्षी का उडाले. तर आपल्याबद्दल त्या निष्पाप जीवांना भीती वाटली म्हणून ते उडाले. तुकारामांना हे लक्षात घेतलं की आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये कुठेतरी कुठले तरी हिंसा अशी असावी आणि ती हिंसा असावी म्हणून हे पक्षी उडाले. तुकारामांनी जी आत्मशुद्धीची ती तळमळ परमेश्वराकडे व्यक्त केली की ते तिथंच स्थिर झाले, तिथंच उभे राहिले आणि परमेश्वराजवळ म्हणजे प्रार्थना केली की बाबा की मला विठ्ठलाकडे प्रार्थना केली की माझी चित्तशुद्धी होऊ दे आणि माझ्या मनामध्ये इतकी सुद्धा अहिंसा राहू देऊ नये की ह्या मुक्या पाखरांना सुद्धा माझ्यापासून दूर जावं वाटून. आणि ते तिथं स्थिर झाल्यानंतर ईश्वराने ही ती तळमळ जी आहे ती जी प्रार्थना आहे ती ऐकली आणि काही वेळानं ते पक्षी परत तुकाराम महाराजांच्या खांद्यावर येऊन बसले. खरंच आपल्याला आपलं जीवन, आपली चित्तशुद्धी, आपली आत्मशुद्धी ही करण्याची इतकी तळमळ कधी लागते का हो. आणि त्या जीवनामध्ये ज्याला ही तळमळ लागते ते जे चित्त इतकं शुद्ध होतं त्या चित्तामध्ये पैगामे अंबर ज्याला म्हणतायत आकाशाचा संदेश या ईश्वराचा संदेश तो उतरतो आणि ती गाथा उतरते. पैगामे अंबर किंवा पैगंबर तोच प्रेषित बनतो ज्याचं चित्त ह्या लेवलला पोहोचतं. आणि ती चित्तशुद्धी झाल्याशिवाय तो संदेश मिळतो आणि त्याच्यानंतर तो संदेश 350, 450 किंवा हजारो वर्ष जातील. तो संदेश स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तो जाईल आणि तो तरेल आणि तो त्यांचा तर उद्धार झालाय पण तो जगाचा उद्धार करेल आणि त्यावेळेस ते जगद्गुरु बनतील. मित्र हो, पुढे जाऊन दुसरी एक घटना तू चमत्काराच्या स्वरूपात आपल्याला सांगितली जाते. ती घटना अशी की तुकाराम महाराज पक्षी राखण्याचं काम होतं. ते पक्षी राखण्यासाठी तिथं याच्यामध्ये गेले आणि त्यांनी पक्षी राखायचं काम सोडून आपण भजन करत राहिले. आणि हे भजन करताना असं लक्षात आलं की त्यांचं त्या पक्षाकडे लक्ष नव्हतं. राम की चिडिया राम का खेत. ते पक्ष्यांनी सगळे तो मळा फस्त केला आणि ज्यावेळेस तुकारामांना तो जो मालक होता, मूळ मालक, त्यांनी जो त्याचा जाब विचारला तर त्यांना त्याचं काही भान नव्हतं की हे सगळं जग ईश्वराचं आहे. मग जसा ह्या वाटा माणसांचा त्या याच्यामध्ये आहे तसं पक्ष्यांचा का नसावं हो. आणि ह्या दशेला पोहोचलेला, ह्या चित्त दशेला, ह्या विचार दशेला, ह्या भाव दशेला पोहोचलेला जो माणूस आहे तर मग त्याचे जे अभंग आहे तर आता आपण जगामध्ये म्हणतो की हे सगळं जैवविविधता नष्ट होत आहे,
जगावर संकट ओढवलेलं आहे, सगळीकडे जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर ह्या सगळ्या जगाच्या सगळ्या प्रश्नांचं जे उत्तर आहे तर ह्या आपल्या साध्या बोळ्या तुकारामांच्या अभंगात ते आहे. कदाचित मी तुम्हाला पहिलं जे म्हटलं की तुम्हाला नोबेलचं वगैरे 2 उदाहरणं दिली, तर इंग्लिश मध्ये जर तुकारामांची गाथा तुकासेज नावाने दिलीप चित्रेंनी वगैरे लिहिली, परंतु दिलीप चित्रेंनी जी लिहिलं काही शेकडो अभंग त्याच्यामध्ये ट्रान्सलेट केलेले, परंतु ते कवीचे अभंग आहे, ते कदाचित पंडिताचे अभंग असतील किंवा शब्दांचं ज्याच्यावर पकड आहे त्या माणसाचे अभंग असतील. पण तुकारामांना न्याय देणारा, त्या भावदशेला पोहोचलेला, त्या चित्तदशेला पोहोचलेला, त्या सामर्थ्याचा माणूस जर ही तुकारामांची अभंग गाथा जर इंग्लिश मध्ये त्या दर्जाला पोहोचली, तर जसं आज शेक्सपियरचं नाव जगामध्ये पोहोचलेलं आहे, मिल्टनचं नाव पोहोचलेलं आहे, जसं विल्यम वर्ड्सवर्थचं नाव पोहोचलेलं आहे, आणि जगाच्या किंवा खिरडीला जरी गेलो तर मी 5 पोरं सापडतील की त्यांना काही माहितलं नसलं तरी शेक्सपियर त्यांना माहित असतो. तसं तुकारामांचं नाव जगामध्ये पोहोचू शकतं याची मला खात्री आहे. कारण की माझ्याकडं मी स्वतः तुकारामांचा किंवा अध्यात्मदशेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की काही विद्वानामध्ये, विद्वान हे पंडित असतात आणि सदैव वैकुंठाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक साशंकता असते. मधल्या काळात काही चळवळी झाल्या, तेही आपल्या आपल्या परीने शोध लावत असतात, पण त्या बौद्धिक असतात, त्या हार्दिक नसतात. आणि तुकाराम जेवढा बुद्धीचा विषय, तुकाराम तेवढा हार्दिकता प्रेमाचाही विषय आहे. आणि त्या लेवलला पोहोचलेले जे माणसं आपल्याकडे अलीकडच्या काळात होऊन गेले ते म्हणजे रामकृष्ण परमहंस, ज्यांना रोमानोला नावाच्या एका, ज्याला 2 वेळेस नोबेल मिळालं होतं, त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की भारतातल्या 5000 वर्षाच्या संस्कृतीचा विकास जर सारांश म्हणजे रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद, त्या लेवलला माणूस. आणि त्यांनी जी सदैव वैकुंठाच्या बद्दल एक साशंकता उपस्थित केली की तुकाराम खरे सदैव वैकुंठाला गेले असतील का, तुकारामांचं काय झालं असावं असं हे केलेलं असतं. पण मी जेव्हा त्या रामकृष्ण परमहंसांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला लक्षात येतं, नरसिंह सरस्वतींचं एक उदाहरण आहे. तर योगी अरविंद तर आता वारले 50-60च्या आसपास. योगी अरविंद जेव्हा मृत्यू पावले, त्यांचं देहावसन झालं, तर त्यावेळेस त्यांना 4 दिवस डॉक्टर सुद्धा डिक्लेअर करायला घाबरत होते की हा माणूस खरोखर मेला असेल का. कारण की त्यांच्या शरीरावर मृत्यूचं असं कुठलंही चिन्ह नव्हते. कायापालट ही जी आहे, स्वतःच्या जीवनावर ज्यांचं नियंत्रण प्रस्थापित होतं, त्यांचं ह्या विश्वाच्या युनिव्हर्सल ज्या तत्वावर सुद्धा नियंत्रण प्रस्थापित होतं, तर ती लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा कायाचा पालट घडू शकतात. वैकुंठ गमन ही अशी एक घटना आहे. शरद भिंगारेची त्या गोष्टीवर बोलण्याची पात्रता आहे का, अधिकार आहे का, लायकी आहे का, उत्तर असं नाही आहे. मी एक प्राथमिक पातळीवरचा साधक आहे, एक अभ्यासक आहे, परंतु मला हे सगळं बघताना वाटतंय की बुवा विज्ञानाने अजून त्या लेवलला जायचं आहे. विज्ञान फक्त असलेल्या गोष्टीची चिरफाड करू शकतं, ज्या दृश्य स्वरूपात आहे, पण ज्या अदृश्य स्वरूपात आहे तर त्याची कशी चिरफाड होईल. फुलांकडे बघितलं तर विज्ञान काय बघेल, तो विज्ञान फक्त बघेल की हा कशापासून बनलेला आहे, यात नायट्रोजन आहे का, कार्बन आहे का, हायड्रोजन आहे का, हे बघेल. पण त्याच्यातला भाव जो आहे, त्याचा रूप जो आहे, तो गंध आहे, त्याच्यामधलं जे परमेश्वराने दिलेलं त्याच्यातलं दान आहे ते करू शकत नाही. म्हणून विज्ञानाला मर्यादा आहे, परंतु विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारे तुकाराम आहे. आणि ते तुकाराम आपल्याला कुठल्या दशेतून घेऊन जातात. ती दशा आहे एका साधकाची, म्हणजे बद्ध अवस्थेपासून. ज्ञानेश्वरांचा जो आहे तो ज्ञानेश्वर मला कसे वाटतात की ज्ञानेश्वर विष्णू महावैष्णूंचा होता. ते तयारीनेच आले होते आणि तयारीनेच फार कमी आयुष्यामध्ये पुढे काही गोष्टी सांगत गेले. पण तुकाराम ते थोडे दूरचे वाटतात. तुकाराम मला जवळचे काय वाटतात की तुकारामांचे साधक पूर्व जो रंग आहे, साधक दशेतले जे अभंग आहे, साधक दशेपूर्वीचे अभंग आहे, ते सर्व प्रामाणिकपणे कबूल करतात की माझ्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे. ते अधिक मला जवळचे वाटतात. पण ह्या गोष्टींचा जो सहर्ष स्वीकार होतो, तर त्यावेळेचे जे नंतरचे तुकाराम महाराजांचे अभंग आहे, बरे झाले देवा बाईल मेली मुक्त झाली, बरे झाले देवा पोर मेले मुक्त झाले, बरे झाले देवा माता मेली मज देखता चिंता हरपली. हे काय
की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, आपल्या अस्तित्वाला आजूबाजूला घटना, ह्या ईश्वराचंच माझ्यासाठीच चांगलं रूप आहे, ईश्वराने माझ्यासाठी केलेलं आहे. आणि त्याच्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कृपेचा दृष्टिकोन आहे. घडलेल्या घटना आपल्याला वाटतील की वाईट घडल्या, पण त्या तुकाराम महाराजांची दिशा, त्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन कसा होता की माझ्यावर घडलेली ईश्वराची कृपा आहे. आणि याला आधुनिक मानसशास्त्र काय म्हणतो? टोटल ऍक्सेप्टन्स. घडलेल्या सगळ्या घटनांना, माझ्या जीवनामध्ये जे घडताय ईश्वर आहेच, आणि त्या घडलेल्या घटना आहे त्याचा मी स्वीकार करतो आहे आणि ते चांगलं घडतं आहे. मग त्याला एक अल्बर्ट एलिस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, तो काय म्हणतो? ऍक्सेप्टन्स ऑफ द सेल्फ. स्वतःचा आहे तसा स्वीकार करा. ऍक्सेप्टन्स अदर्स ऍज सच. इतरांचा आहे तसा स्वीकार करा. पुढे तो जातो, म्हणतो ऍक्सेप्टन्स ऍज अ होल ऍज सच, म्हणजे जगाचा आहे तसा स्वीकार करा. आणि जगाचा जो स्वीकार करतो, ईश्वराची ही कृपा मानतो, तर त्या माणसाला नंतर ते जे ज्ञान आहे त्याची चित्तदशेमध्ये त्या ज्ञान अवतरित होतं. आणि ही अवतरित झालेलं ज्ञान नंतर तो स्वतःचा आनंदाचा उपभोग घेतो. म्हणून तो म्हणतो की आनंदाची डोह, आनंदाचे तरंग. आनंदाचा डोह काय माहितीये? आपण मुळात सच्चिदानंद स्वरूप आहोत, परंतु खरं खरं आपली काय ते म्हणताय की आनंद तरंग. पण आपला अनुभव काय आहे? आपली दशा कोणती आहे? आनंदाचा डोह आहे, पण आपण प्रत्येक गोष्टीची तक्रार करतो. हे घडलं, मुलाचं नोकरी नाही लागली, ही चुकी झाली, पोराचं, आणि त्याच्याबद्दल मला आता तक्रार उरली नाही, ही समीपता मुक्ती. आता त्याच्या जीवनामधल्या काळजा, चिंता, भय हे सगळं संपतंय, ही समीपता मुक्ती. पुढे जे तुकाराम महाराज स्वरूपता मुक्ती जात आहे, आणि स्वरूपता मुक्ती आणि पुढची जी सायुज्यता मुक्ती, ज्या वेळेस भक्त आणि देव याच्यामध्ये अंतर उरत नाही आणि ते एकरूपच होतात, ती मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती. आणि मग ते तुकाराम महाराज म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच तुकाराम महाराज, या अवस्थेतली जी मुक्ती आहे तर ती म्हणजे मग माझे मीपण गेले देवा. जेव्हा मीपणा जातो तेव्हा ईश्वरच रूपाने उरतो, आणि ती झाली सायुज्यता मुक्ती. आणि या सायुज्यता मुक्तीला पोहोचलेला हा, या भावदशेला पोहोचलेला माणूस मग त्याचे जे अभंग लिहितोय, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद अमंगळ. मग विष्णुमय जग म्हणजे काय? पूर्वी होतच नव्हतं, तो अनुभव नव्हता. मग काय? सर्व खलविदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे. आपल्याला, आपण मी पुस्तक वाचेल, पाठ करेल, तुम्हाला सांगेल, पण माझा तो अनुभव आहे का? पात्रता आहे का? नाही. परंतु पुस्तकात पाठ करून ते नाही व्हायचं, तर तो आपला जीवन अनुभव झाला पाहिजे, ती प्रचिती आली पाहिजे, ती प्रत्यंतर क्षमता आपल्याकडे आली पाहिजे. तर त्या अनुभव सर्वत्र वसुदेव आहे, ही जे भावना, जो अनुभव येतो, आणि मग ते म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे एकेकाळी एके दशेमध्ये, साधक दशेमध्ये, की त्या दशेमध्ये त्यांना जो अनुभव येतोय की रागद्वेष लोपांनी उक्त दिशा, दुसरी गोष्ट गुरूंचा उपदेश, दुसरी गोष्ट गुरूंचा आणि नामाचं किती स्मरण केलं तर तो म्हणजे 24 तास नामस्मरण असं म्हटलं तरी चालेल. आणि त्या नामस्मरणामधून जी उन्मनी दशा प्राप्त होते, त्याच्यातून त्यांना या सगळ्या मुक्ती प्राप्त होत आहे. आणि मुक्तीतूनच मग नंतर ते सगळ्या याच्यामधून मग ते अभंग लिहित आहे. आणि तो अभंग किती महत्वाचे आहे तर ते सगळे आपल्याला जीवनामध्ये सगळ्यांच्या भय, काळजी, चिंता ह्या मिटवणारे ते अभंग, अशावीट अभंग आहे. बरं, ते आपल्याला उपयुक्त आहे असं नाही, तर ते आपल्या नंतर कित्येक पिढ्या, हजारो पिढ्या येतील त्यांनाही ते उपयुक्त आहे. कारण की तो पैगामे अंबर आहे, तो प्रेषित आहे. आणि त्या प्रेषितांचा संदेश, जसं त्यांच्यापूर्वी मोहम्मद पैगंबर होऊन गेले 1400 वर्षापूर्वी, परंतु त्यांचाही संदेश जगभरात पोहोचला. तुकारामांचा संदेश जर आपल्याला जगभरात पोहोचवायचा असेल तर मला ह्या भूमीकडून आशा काय आहे, तर या भूमीमध्ये एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी उपदेश केला, जनार्दन स्वामींनी ज्ञान दिलं, त्यांना इथं देवदर्शन झालं. या भूमीमध्ये सुफी संतांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये इथं ज्ञान त्यांना म्हणजे त्यांनी ज्ञानाचं वाटप केलं. ही भूमी सुपीक आहे, इथली माणसं जाणती आहे, इथली माणसं तयार आहेत. आणि मी ती तयारी या भजन स्पर्धेमध्ये पाहिली. चिमुकली मुलं होती, चिमुकली, त्यांचं वय अतिशय कोवळं होतं,
परंतु मला त्याच्यातला एकही अभंग येत नव्हता. मला थोडीशी लाज वाटत होती इथं बसताना आणि पाहताना की बाबा ह्या एवढे चिमुकले मुलं, एवढी ज्ञानी असलेली माणसं, ह्या सगळ्या पुढं आपण पुढं आहोत आणि हे असे असलेल्या ही भूमी आहेत आणि अशा माणसांची भूमी आहेत. कदाचित येणाऱ्या पिढ्यामध्ये आपल्यातूनच कुठेतरी आपल्या नव्या पिढ्या ज्ञानी होतील आणि तो तुकोबांचा संदेश, ज्ञानाचा संदेश, आनंदाचा संदेश हा जगभराच्या आनंदासाठी वापरला जाईल असं मला एक कुठेतरी आशा वाटते. आणि सगळ्यांचं जीवन आनंदमय हो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली या व्याख्यानानिमित्त, तर सगळ्यांचा मी आभार मानतो. इथं आलेल्या साधू संतांच्या चरणी वंदन करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय